वंदा मी म्हणतेची मला एक प्रश्न विचारायचा आहे की पृथ्वी तलावर कितीही पाप करणारा दुष्कर्म करणारा जर व्यक्ती असेल पण त्याची ही सद्गती व्हायला पाहिजे असा बुद्ध धर्मामध्ये कुठला उपाय आहे का? ठीक आहे. तर तुमचा प्रश्न असाच आहे ना की एखादा व्यक्ती दुर्जन व्यक्ती दुष्टकर्म पापकर्म करणारा पण त्याची दुर्गती नाही झाली पाहिजे असा काही उपाय आहे का? हाच आहे ना प्रश्न? बरं, ठीक आहे उपाय. बुद्धवाणीमध्ये आपण पाहतो आणि बुद्ध शब्दाचा अर्थ सांगितलं तुम्हाला. आता बुद्ध शब्दाचा कोणत्या जातीशी काही घेणं दिलं नाही. जसं पाण्यात पोहणे कोणाच्या जातीशी काही घेणं दिलं नाही. दुःख मुक्तीच्या मार्गाचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला बुद्ध म्हणतात. आणि संपूर्ण ब्रह्मांडातले लोक बुद्धाकडे शिकायला जे मनुष्याने तर शिकवतच होते. बुद्धाला काय म्हणतात? सत्ता देव मनुष्यानं, म्हणजे देव आणि मनुष्यांचे गुरु. अनेक ब्रह्मांडातले देवता आणि ब्रह्म बुद्धाकडे धम्म शिकायला येत होते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बुद्धाच्या काळात धम्मपदामध्ये उल्लेख आहे त्याचा. आणि बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिलं त्या ग्रंथामध्ये धम्मपदातून 227 गाथा घेतल्या. इतर ग्रंथातून पण घेतल्या. अंगुत्तर निकाय, दीर्घ निकाय, मध्यम निकाय, खुद्दक निकाय, मिलिंद प्रश्न इतर ग्रंथातून पण घेतलं. पण धम्मपदातले 227 गाथा घेतल्या बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिताना. तर धम्मपदामध्ये असे उल्लेख आहेत की एक व्यक्ती आयुष्यात कोणतं सत्कर्म नाही केलं, अजिबात कुठला सत्कर्म नाही. मृत्यूनंतर फक्त मृत्यूच्या क्षणी त्याने बुद्धाला बघितला. प्राण सोडायची वेळ आली, बस काही क्षण तो प्राण सोडणार. नेमकं बुद्ध समोर आले, बुद्धाला बघितला, मनात श्रद्धा उत्पन्न झाली आणि सद्गती झाली. लोकांनी विचारलं, बुद्ध म्हणाले त्यांची सद्गती होतो, देवलोकात स्वर्गलोकात जन्मला, कोणतेही सत्कर्म न करता. पण मृत्यूच्या क्षणी श्रद्धा उत्पन्न झाली होती. तर इस जीवन का अंतिम क्षण अगले जीवन का प्रथम क्षण लक्षात ठेवा. मृत्यू सर्वांना येणार आहे. मृत्यूच्या क्षणी मनात जसे विचार येतील तसाच पुढचा जन्म होणार आहे. मृत्यूच्या क्षणी जसं जे विचार आले त्याच प्रकारचा पुढचा जन्म होणार आहे. आणि मृत्यूच्या क्षणी मनात कोणता विचार येणार आहे आपल्या ते पण ठरलेलं आहे. तुम्हाला सर्वांच्या मनात कोणता विचार येणार आहे? जगाच्या सर्वांच्या मनात ठरलेला आहे. कोणता? आयुष्यभर जे आपण अनेक प्रकारची कर्म केली, चांगली कर्म, वाईट कर्म, या जन्मात आणि मागच्या असंख्य जन्मात जे अनेक कर्म केली त्यात सर्वात बलवान कर्मसंस्कार कोणता आहे? म्हणजे तुमच्या मनावर तुमच्या चित्तावर सर्वात जास्त प्रभाव कोणा कर्माचा आहे? म्हणजे तुमच्याच केलेल्या कर्माचा, या जन्मात मागच्या असंख्य जन्मात. तोच कर्मसंस्कार मृत्यूच्या क्षणी उफळून वर येतो, तसाच पुढचा जन्म होतो. तर मृत्यूच्या क्षणी चित्त जर शुद्ध असेल, पवित्र असेल तर सद्गती निश्चित आहे. तरी सुद्धा आणखी त्याचा उकल करून सांगतो. समजा पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा दुष्ट दुर्जन बदमाश मनुष्य जो कोणी असेल, संपूर्ण पृथ्वी तलावरचा सर्वात जास्त वाईट काम करणारा, सर्वात जास्त हत्या करणारा, चोरी करणारा, व्यभिचार करणारा, खोटं बोलणारा, नशा करणारा आणि सगळ्या प्रकारचे वाईट काम करणारा, आणि त्याने समजा हे ऐकलं. बुद्धाचे हे वाक्य मी यापूर्वी नेहमी सांगितलेले, तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. बुद्ध म्हणतात की जेवढे मनुष्य पृथ्वी तलावर आहेत, हा नियम लाखो करोड वर्ष पूर्वी पण होता, आता पण आहे आणि भविष्यातही राहील, की जेवढे मनुष्य पृथ्वी तलावर आहेत त्यातले अधिकांश मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोकात, प्रेतलोकात जातात. हे सांगितलं होतं. खूप थोडेसे मनुष्य असे आहेत की मृत्यूनंतर त्याचा पुढचा जन्म पुन्हा मनुष्य लोकात किंवा देवलोकात होतो. आणि पुढचा जन्म मनुष्य लोकात देवलोकात झाला तरी पुढच्या जन्मी सुद्धा मृत्यू तर आहेच ना. मृत्यूनंतर दुर्गतीची संभावना जास्त. पण हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे बुद्धांचा, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तीचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग. या मार्गात 1%, अर्धा टक्का, पाव टक्का, 0.1% तरी कोणी प्रगती केला असेल तर ते दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी. दुर्गतीला जाऊ शकतो पण नाही जाणार. आणि जरी कधी दुर्गतीला गेला तरी एखादा जन्म, अल्प कालावधीसाठी एखादा जन्म, पुन्हा मनुष्य देवलोक, मनुष्य देवलोक. पण धम्माचा अभ्यास न करणारा, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गावर न चालणारा व्यक्ती, पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा सज्जन व्यक्ती जरी राहिला, सर्वात जास्त सत्कर्म करणारा, सर्वात जास्त शीलवान, सर्वात जास्त सद्गुणी, सर्वात जास्त दान करणारा, लोकांची निस्वार्थ सेवा करणारा, सर्वात जास्त सद्गुणी जो कोणी व्यक्ती असेल, तो सुद्धा जर आर्य अष्टांगिक मार्गावर जर तो नाही आला तर या सत्कर्माचं पुण्य जोपर्यंत आहे, 1 जन्म, 10 जन्म, 50 जन्म, 100 जन्म, कमी जास्त, तोपर्यंत मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोकात जन्मत राहील. पुण्याचा संग्रह संपले की दुर्गती आहे निश्चित आहे त्याची. आणि एकदा दुर्गतीला गेले की पुन्हा अरबो खरबो जन्म किंवा कल्पचा कल्प कधी मनुष्य घडेल काही सांगता येत नाही.
त्याचप्रमाणे देवलोकाचे देवगण सुद्धा, देवगण म्हणजे मनुष्य लोकात असताना अनेक सत्कर्म केल्यामुळे ज्या मनुष्यांचा स्वर्ग लोकात जन्म झाला त्यांच्याबद्दल बोलत आहे. जे मनुष्य अनेक सत्कर्म केल्यामुळे स्वर्ग लोकात जन्मतात त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश मृत्यूनंतर दुर्गतीला नरकात पशुपात प्रयत्न जातात. मनुष्य लोकात असताना जे मनुष्य ध्यान साधनेत खूप प्रगती करून विपश्यना न करता इतर सामान्य ध्यान, लोकीय ध्यान करून उच्च अवस्था प्राप्त केली, मंगलमैत्री करून ज्या मनुष्यांचा ब्रह्मलोकात जन्म झाला त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश लोक मृत्यूनंतर दुर्गतीला नरकात पशुपात प्रयत्न जातात, हे सांगतं बुद्धांनी. तर आता तुम्ही विचारला प्रश्न, खूप मोठा पापी व्यक्ती, दुष्कर्म करणारा, त्याची दुर्गती नाही झाली पाहिजे. आहे उपाय. काय उपाय? समजा कोणीही व्यक्ती असो, कितीही मोठा पापी व्यक्ती असो, पृथ्वीतलावरचा सर्वात मोठा पापी व्यक्ती, सर्वात जास्त दुष्कर्म करणारा, पण समजा त्याच्या कानावर हे धर्माचे शब्द पडले, अष्टांगिक मार्गाचे बुद्धवाणीचा धम्माचा शब्द पडले त्याच्यावर कानावर, आणि त्याने ऐकलं की जास्तीत जास्त मनुष्य दुर्गतीला जातात. सज्जन व्यक्ती सुद्धा सत्कर्माचं पुण्य संपलं तर दुर्गतीला, आणि मी तर काही सत्कर्म केलेलेच नाही, मी तर पापच पाप करत आलो आजपर्यंत, माझं कल्याण कसं होणार, मी दुर्गतीला जाणार का? अरे बुद्धाकडे विचारले भगवान, काही लोक बुद्धाच्या काळात, मी तर आयुष्यात कोणतं सत्कर्म केलं नाही, माझं कसं होणार भगवान? बुद्ध धम्माचे मारो आलेले सद्गती नाही, पण मी तर आजपर्यंत एवढे पाप कर्म केली, सगळं आयुष्यामध्ये पाप कर्मात गेलेले, सगळ्या प्रकारचे पाप कर्म केले, खूप मोठ्या प्रमाणात केलं, आजपर्यंत सत्कर्म काहीच नाही केलं. तर बुद्ध म्हणत तरी पण आहे, आज संकल्प कर, दृढ संकल्प, प्राण गेले तरी चालेल, इथून पुढे कोणतंच वाईट काम करणार आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. खूप हत्या केल्या, आजपर्यंत अनगिनत हत्या केली, मनुष्यांची, पशु पक्ष्यांची खूप हत्या केली, पण आजच्या नंतर अजिबात कुठल्या प्राण्याची हत्या करणारे, मच्छर मारणारे, मुंग्या मारणारे, बकरे कोंबडे कापणारे, मनुष्याची हत्या तर नाहीच नाही, पशु पक्षी सुद्धा नाही, उवा मारणार नाही, कुठल्याच प्राण्याची हत्या करणार नाही, अजिबात जीव हत्या करणार नाही. दृढ संकल्प, प्राण गेले तरी चालेल, हत्या करणार नाही. हा नियम सैनिकांसाठी लागू नाही बरं का. सीमेवर जे लढत आहेत सैनिक त्यांच्यासाठी लागू नाही, त्यांना तर हे करावंच लागेल. किंवा जो जल्लादची नोकरी करतो, कोर्टानं आदेश दिला ह्याला फाशीची सजा, जो जल्लाद आहे तर ते करावं लागेल, त्याच्यासाठी अनियम नाही, तो त्याचा दोष नाही, त्याचं तर त्याला त्याचं कामच येते, त्याचा जल्लादला दोष नाही पडत आणि जजला पण दोष नाही त्याचा, हा ते कर्माची फळ. ज्याला जजनं फाशीची सजा दिली आणि जल्लादनं त्याला फाशीवर चढवलं त्यांचा काही दोष नाही, ह्यांना हत्येचा पाप लागत नाही. जाणून बुजून किंवा स्वरक्षणासाठी आपण काही प्रयत्न करताना आपल्याला कोणी मरण गेलं तर आपण दोष नाही, पण जाणून बुजून दुसऱ्याला मारणे, क्रोध युक्त चित्तानं, द्वेष युक्त चित्तानं किंवा कुठल्या पशु पक्षीची आजपासून मी कोणाही प्राण्याची हत्या करणार नाही, दृढ संकल्प केला, परिणाम जे व्हायचे ते होईल, हत्या करणार नाही. नंबर 2, आजपासून मी चोरी करणार नाही, जी वस्तू माझी नाही ती मी घेणार नाही. उपाशी मरणार तरी चालेल, मृत्यू झाला तरी चालेल, पण जी वस्तू माझी नाही ती मी घेणार नाही, ती मी घेणार नाही. सकाळी सकाळी काही लोक फुलं तोडत निघतात, कंपाऊंडवरच्या बाहेर लोकांचे फुलं आलेले, ती सुद्धा चोरीच आहे. जी वस्तू माझी नाही ती घेतो म्हणजे चोरी, म्हणजे फुल असो काही असो. रस्त्याने जाताना सापडलं 1 रुपये, 10 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये, ते पण घ्यायचे नाही, घेतलं तर चोरी. ते ज्याचं आहे त्याला नेऊन द्यायचं, माहीत तर शोध घ्यायचा, पण जी वस्तू माझी नाही ती घेणार नाही, कोणतीच वस्तू घेणार नाही. दृढ संकल्प, आजपासून प्राण गेले तरी चालेल मी चोरी करणार नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारे. 3रं शील, आजपासून मी व्यभिचार करणार नाही, शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करेन, आणि ब्रह्मचर्य शक्य नसेल तर पती पत्नीपर्यंतच मर्यादित राहील, पण जेवढं होईल तेवढं ब्रह्मचर्य, पण व्यभिचार मात्र अजिबात करणार नाही, दृढ निश्चय. नंबर 4, प्राण गेले तरी चालेल खोटं बोलणार आहे आजपासून परिणाम जे व्हायचे ते खोटं बोलणार नाही. आजकाल छोट्या मुलांना खोटं बोलायला कोण शिकवतं? आई वडील शिकवतात. कोणाचा फोन आला, अरे पप्पा नाही म्हणून सांग, मी नाही म्हणून सांग, मोबाईल घरीच ठेवून गेले, पप्पा बाहेर गेले, मी नाही म्हणून सांग. बसमध्ये आई वडील मुलांना घेऊन प्रवास करतात, 3 वर्षाच्या मुलावरच्या मुलांना तिकीट लागते, 5 वर्षाच्या वरच्या मुलांना काहीतरी तिकीट लागते, 8 वर्षाचं लेकरू असते ते 3 वर्षाचे म्हणून सांगायचं कंडक्टरला. अनेक जण अर्ज करतात, 7-8 वर्षाचा मुलगा मुलगी आहे ते 3 वर्षाची 4 वर्षाची म्हणून सांगतात, 14-15 वर्षाचा मुलगा आहे तर 12.5-11 वर्षाचा आहे म्हणून सांगतात, कारण 12 वर्षावर तिकीट लागते, अर्ध फुल तिकीट लागते. खोटं बोलणं झालं नाही, अजिबात खोटं बोलणार नाही, दृढ संकल्प, प्राण गेले तरी चालेल. आणि 5वां आहे नशा करणार नाही, अजिबात कुठल्या प्रकारे नशा करणार नाही. हे 5 शील दृढतेने जर संकल्प केला, आजपासून परिणाम जे व्हायचं होईल मी अजिबात करणार आहे, हा दृढ संकल्प केला
आणि पुढच्या क्षणी जरी त्याला मृत्यू झाला तरी सद्गतीच होणार त्याची. आजपर्यंत पृथ्वीतला सर्वात मोठा दृष्ट व्यक्ती, सर्वात मोठा महापापी व्यक्ती सुद्धा हा संकल्प केला आणि संकल्पावर ठाम आहे, ठाम असताना पुढच्या दिवशी मृत्यू झाला तरी सद्गती होणार त्याची. आणि जर ठाम राहिला आयुष्यभर सद्गतीच होणार त्याची. त्या वाईट कर्म जे पापाची फळं, जे पाप कर्म केलं त्याची फळं त्याला भोगावी लागतील, पण त्या मनुष्यवनीमध्ये भविष्यात मनुष्य लोक देवलोकात जन्मेल. जेव्हा जेव्हा मनुष्य लोकात जन्मेल त्या पाप कर्माचे फळं भोगावे लागतील, पण मनुष्य लोकात तो दुर्गतीला जाणार नाही, नरकामध्ये जाणार नाही, भूत प्रेत पिशाच लोकात जाणार नाही, पशुपक्षी लोकात जाणार नाही. हा भविष्यात हा संकल्प ढिला पडला आणि पुन्हा अकुशल कर्म केलं तर दुर्गती होऊ शकते त्याची. हा संकल्प जर ढिला पडला आणि पुन्हा अकुशल कर्म करू लागला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तर दुर्गती होऊ शकते, पण जोपर्यंत संकल्पावर धड आहे तोपर्यंत दुर्गती असंभव होतेच. एक आता आणखी थोडं विस्तार करतो. 5 हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं नाही, नशा नाही. कसं करायचं? स्वतः हत्या करणार नाही, इतरांना हत्या करायला आदेश देणार नाही आणि कोणी हत्या केला असेल त्याचं समर्थनही करणार नाही. मांस खरेदी करता म्हणजे ते खाटकाने केले हत्याचं समर्थन करताय, त्याने त्याला आणखी हत्या करायला प्रोत्साहन देत आहे. मांस खरेदी पण मिथ्या आजीविका, मांस विक्री तर खरेदी पण करणारे म्हणजे त्याला प्रोत्साहन दिल्यासारखं झालं. हत्या करणारे, स्वतः हत्या करणार नाही, इतरांना हत्या करायला सांगणार नाही, कोणी हत्या केलं तर समर्थन करणार नाही. याच्या विरुद्ध स्वतः प्राणी मात्रावर दया करेन, इतरांना प्राण्यावर दया करायला सांगेन, कोणी प्राण्यावर दया करतो त्याचं समर्थन करेन. दुसरं सुद्धा जसं चोरी करणार नाही, स्वतः चोरी करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, इतरांना चोरी करायला सांगणार नाही, भ्रष्टाचार करायला सांगणार नाही आणि कोणी चोरी भ्रष्टाचार करत असेल त्याचं समर्थनही करणार नाही. ह्याच्या विरुद्ध चोरी म्हणजे दुसऱ्याची वस्तू जबरदस्ती घेणे, त्याच्या विरुद्ध म्हणजे स्वतःची वस्तू इतरांना, स्वतः दान देणार, इतरांना दानासाठी प्रोत्साहित करणार, कोणी दान देत असेल त्याचं समर्थन करणार. तिसरं स्वतः व्यभिचार करणार नाही, इतरांना व्यभिचाराला सांगणार नाही, कोणी व्यभिचार करत असेल त्याचं समर्थन करणार नाही. स्वतः ब्रह्मचर्य पालन करेन किंवा पती पत्नीपुरता मर्यादित राहील, इतरांना सुद्धा तसंच सांगेन आणि कोणी तसं वागत असेल तर समर्थन करेन. चौथं स्वतः खोटं बोलणार नाही, इतरांना खोटं बोलायला सांगणार नाही, कोणी खोटं बोलत असेल त्याचं समर्थनही करणार नाही. स्वतः सत्य बोलेन, इतरांना सत्य बोलायला प्रोत्साहित करेन, कोणी सत्य बोलत असेल त्याचं समर्थन करेन. स्वतः नशा करणार नाही, इतरांना नशा करायला सांगणार नाही, कुणी नशा करत असेल त्याचं समर्थनही करणार नाही. स्वतः प्रतिक्षण सजग, नशेच्या विरुद्ध काय? सजग राहणे, साधना करणे, सजग राहणे, प्रतिक्षण सजग साधना करणे, अनित्यबोध, संवेदना, विपश्यना, अनापान. स्वतः साधना करेन, इतरांना साधना करायला प्रोत्साहित करेन, सांगेन, कुणी साधना करत असेल त्याचं समर्थनही करेन. तर प्रत्येक अशा प्रकारे पण हा संकल्प करून आजपर्यंत दुष्कर्म केलं पण इथून पुढे संकल्प करणार आहे. तर बुद्धाच्या काळातली घटना, काही लोक दुष्कर्म करणारे आणि बुद्ध तर करुणेचा सागर, महाकारुणिक, दया, करुणा, उत्तरपूर्वक भरलेलं, लोकांचं कल्याण, लोकांचं कल्याण. जे कोणी लोक बुद्धाला आमंत्रित करायचे किंवा जिथे कुठे प्रवचनात यायचे किंवा बुद्धाला प्रश्न विचारायचे, जेव्हा कधी बुद्धाच्या संपर्कात यायचे त्या बुद्ध त्यांना सांगायचे. जे लोक दारूचा व्यापार करतात, मांसाचा व्यापार करतात, शस्त्राचा व्यापार करतात, कुठल्याही मादक पदार्थाचा व्यापार करतात वगैरे वगैरे, बुद्ध सांगतो हे व्यापार सोडून दे. प्राण्यांचा व्यापार, मांसाचा व्यापार, शस्त्राचा व्यापार, विषाचा व्यापार हे करू नको. काही लोक सोडत होते बुद्धाचं ऐकून, पण काही लोक म्हणते भगवान पण मला दुसरं काही व्यापार जमतच नाही ना, आणि हे आमच्या पिढीचाच व्यापार आहे. आमचे वडील पिताजी सुद्धा हेच काम करायचे, आमचे आजोबा सुद्धा हेच व्यापार करत होते, आम्हाला दुसरा व्यापार जमत नाही. आम्ही मांसाचाच व्यापार करू, दारूचाच व्यापार करू, दुसरा व्यापार आम्हाला जमतच नाही. तुझं काय करणार? नाहीच करत, ऐकत आहे, दोन सोडून दुसरा प्रयत्न कर. नाही नाही जमत नाही. बरं ठीक आहे, आठवड्यातून 1 दिवस ते दुकान बंद ठेव आणि आठवड्यातून 1 दिवस धम्माचा अभ्यास, आठवड्यातून 1 दिवस. काही लोक मान्य करत होते, काही लोक नाही. मी कसं दुकान बंद ठेवलं तर नुकसान होणार नाही का? दुकान बंद ठेवलं आमची आमदानी बुडेल, मी नाही दुकान बंद ठेवत. बुद्ध म्हणत होते बरं ठीक आहे, 15 दिवसातून 1 दिवस दुकान बंद ठेव. काही लोक मान्य करत, काही लोक नाही. 15 दिवसातून एकदा, पण आमचं नुकसान होईल ना, रोजचे आमचे एवढं उत्पन्न, आमचं उत्पन्न बुडेल ना, मी नाही बंद ठेवत. बरं ठीक आहे, महिन्यातून 1 दिवस तरी तुझं दुकान बंद ठेव. ते व्यभिचार करतो, जे देह व्यापार करणाऱ्या महिला आहेत किंवा कोणी पण मांस व्यापार करणारे आहेत, नाही दारू विकणारे आहेत, कुठल्याही वाईट आजीविका त्यांचे आहे उत्पन्न, महिन्यातून 1 दिवस तरी दुकान बंद ठेव. नाही ठेवून आमचं उत्पन्न पडेल ना. 1 दिवस म्हणजे काय? 24 तासाचा कालावधी. महिन्यातून 1 दिवस म्हणजे 24 तासाचा कालावधी. आठवड्यातून 1 दिवस, 15 दिवसातून 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस म्हणाल ना, 1 दिवस म्हणजे 24 तासाचा कालावधी. मग बुद्ध म्हणते बरं बाबा 1 दिवस तू बंद नाही ठेवत. बरं ठीक आहे, 1 दिवस म्हणजे फक्त अर्धा दिवस, म्हणजे फक्त रात्र, फक्त 1 रात्र तरी तू धम्माच्या मार्गाने राहा. दिवसभर तुझा तो व्यापार चालू राहता, 1 रात्र नाही, मी 1 रात्र सुद्धा शिलाचं पालन करू शकत नाही. मला प्यायला रोज दारू पाहिजे,
रोज मटण पाहिजे, रोज दारू पाहिजे, आणि ब्रह्मचर्याचं पालन करू शकत मला रोजच दारू वगैरे सगळं पाहिजे, शीलाचं पालन नाही करू शकत, एक रात्र पण नाही, एक दिवस नाही, एक रात्र पण नाही. मग बुद्ध त्यांना म्हणायचे बरं बाबा ठीक आहे, कमीत कमी 1 तास तरी महिन्यातून फक्त एकदा 1 तासासाठी. तेव्हा घड्याळ वगैरे होतं का नाही बुद्धाच्याकडे मला नाही माहिती, नसेलच नव्हतं तेव्हा. 1 तास हा शब्द, तास घंटा हा शब्द सुद्धा नव्हते, 1 घंटा 1 तास हा शब्द सुद्धा नव्हतेच. जे काय 1 तासासाठी जे काही शब्द वापरत होते, थोडा वेळ तरी, एवढा वेळ कोणता शब्द वापरत होते तेव्हा माहित नाही. आजच्या भाषेमध्ये सांगतो कमीत कमी 1 तास तरी शीलाचं पालन, एवढंच आहे का? ठीक आहे, 1 तासानं काय होणार आहे? पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठले की पान नाही केलं त्यांनी, 1 तास विहारात येणार, सत्कर्म करणार, दान करणार, 1 तासासाठी दृढ संकल्प. या 1 तासात हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, ब्रह्मचर्य पालन करेन, खोटं बोलणार नाही, नशा करणार नाही, चिकन मटण खाणार नाही, एकदम परिशुद्ध जीवन जगेल. साधू सत्पुरुष अरहंत लोक जसं जगतात तसं राहील. 1 तास अरहंताचं अनुकरण, फक्त 1 तास अगदी अरहंतासारखं पवित्र जीवन जगेल, फक्त 1 तास एकदम परिशुद्ध जीवन, अरहंतासारखं बुद्धासारखं. बरे अरहंतासारखं म्हणजे चिवर काढायची, चिवर घ्यायची गरज नाही. 1 तास गृहस्थ आश्रमातच, गृहस्थ आहेत, गृहस्थाचे कपडे आहेत, मुंडन करायची गरज नाही, तसं आहे तसं गृहस्थ आश्रमातच गृहस्थ राहूनच, पण आचरण अरहंतासारखं 1 तास परिशुद्ध. ठीक आहे म्हणाले, आणि त्याने कबूल केलं. मग 1 तास विहारात त्याचा महिन्यातून 1 दिवस प्रवचन ऐकत आहे धम्माचं. तेव्हा विहारात लोक धम्म शिकायला जातात. आजकाल लोक विहारात जातात, जे लोक आज वर्तमान काळात तुमच्या नागपूर शहरामध्ये 500 पेक्षा जास्त बुद्ध विहार नावाच्या इमारती आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे नातेवाईक जिथे कुठे असतील, मुंबई, पुणे, दिल्ली, आपल्या नाशिक, औरंगाबाद, नांदेड, परभणी, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही फोन करून सांगा, त्यांना म्हणा तुमच्या शहरात जेवढे बुद्ध विहार आहेत त्या विहारात जाऊन त्या लोकांना विचारा. आणि तुम्ही नागपूरमध्ये राहता ना, नागपूरमध्ये 500 पेक्षा जास्त बुद्ध विहार आहेत, त्या विहारात जाऊन तुम्ही विचारा. नागपूरमधल्या 500 पेक्षा जास्त बुद्ध विहार तुम्ही विचारा. त्या लोकांना काय विचारा, जे लोक रोज बुद्ध विहारात जातात, मागच्या 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 30, 40, 50 वर्षापासून रोज विहारात चालले, त्यांना विचारा. वेरमणी म्हणजे काय सांगा, सिक्खापद म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, बोधिसत्व म्हणजे काय, वंदना म्हणजे काय. बस 2-4%, 5% लोक सांगते. क्वचित ठिकाणी 10%, 90-95% लोकांना माहितच नाही. 10, 20, 30, 40, 50 वर्षापासून विहारात चालले, पण वेरमणी म्हणजे माहित नाही, सिक्खापद म्हणजे माहित नाही, काय माहिती. तर विहारात धम्म शिकण्यासाठी जायचं असतं. तर बुद्धाच्या काळी विहारात धम्माचं प्रशिक्षण दिलं जातं, लोक शिकण्यासाठी जात होते. तर 1 तासासाठी विहारात चालला, धम्म शिकत आहे. धम्म शिकून शिकून तिचा पुण्याचा संग्रह वाढत चालला, पुण्याचा संग्रह वाढत चालला, धम्म समजू लागलं. आणि जसं तसा पुण्य वाढू लागेल, पाप आपोआप कमी. जसं अंधकार खुली, जसं तसा प्रकाश वाढेल, थोडासा प्रकाश आला, थोडा अंधकार कमी झाला, जसं तसा प्रकाश वाढेल, अंधकार कमी 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 होणार, आणि पूर्ण प्रकाश आले की अंधकार गेला. जसं पुण्याचा संग्रह त्याचा थोडा 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 वाढू लागला, थोडा थोडा वाढत वाढत मग पाप नष्ट होऊ लागलं. मग त्यांनी ते व्यापार सोडले, मग धम्माचे मार्ग वळले. संकल्प 1 तास. तर दुष्कर्म करणारा व्यक्ती सज्जन होऊ शकतो, सद्गती होऊ शकते, दुर्गतीपासून त्याचा वाचू शकतो. आजपासून संकल्प, आजपर्यंत जे केलं ते केलं, आजपासून दृढ संकल्प. हत्या करणारे, चोरी नाही, खोटं नाही, व्यभिचारी, नशाने, 5 शील आणि धम्माचा अभ्यास करेन, आणि हे तर शीलाचं पालन करेन. आणि हत्या वगैरे, चोर शारीरिक स्तरावर, खोटं बोलणारे वाणीच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर, काया वाचा मन, 3 स्तरावर शीला सदाचाराचं जीवन जगेल. शारीरिक स्तरावर, वाचिक स्तरावर, आणि मनामध्ये क्रोध जागला, शीलभंग झालं. जरी हत्या नाही केला पण शीलभंग झाला, पाण्याची पाता वेरमणी शीलभंग झालं. मनात लोभ जागला, अदिन्ना दाना वेरमणी शीलभंग झालं. मनात कामवासना जागली, 3रं शीलभंग झालं. मनात खोटं बोलायचं, लोकांना फसवायचा विचार झालेला, शीलभंग झाला. नशा केलं पण दुसरी कोणत्या गुंगीमध्ये गेलं, शीलभंग झालं. शरीर, वाणी आणि मन 3 स्तरावर शील परिशुद्ध राहण्याचा संकल्प केला तर दुर्गती होणार नाही. पृथ्वीतला सर्वात दुष्ट, दुर्जन, बदमाश व्यक्ती असला तरी दुर्गतीचे होणार नाही, सद्गतीच होत राहील. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर एवढं बोलून तुम्हा सर्वांप्रती मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. बुद्धं नमामि.